चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण सुलक्षणा पंडित, गायिका आणि अभिनेत्री हिच्याबद्दल माहिती घेणार आहोत. सुलक्षणा पंडित ही एक भारतीय पार्श्वगायिका आणि चित्रपट अभिनेत्री होती. तिने 1970 ते 80च्या दशकात बॉलिवूडमध्ये काम केले. ती मेवाती घराण्याशी संबंधित होती. सुलक्षणा पंडित ही संगीत दिग्दर्शक जोडी जतीन ललित आणि माजी अभिनेत्री विजयंता पंडित यांची मोठी बहीण होती. अभिनेत्री म्हणून सुलक्षणाची कारकिर्दी 1970 आणि 80च्या दशकात पसरली. एक प्रमुख महिला म्हणून तिने जितेंद्र, संजीव कुमार, राजेश खन्ना, शशी कपूर आणि शत्रुघ्न सिन्हा यासारख्या 1970च्या दशकात बहुतेक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याबरोबर काम केले. तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1975 मध्ये संजीव कुमारच्या सस्पेन्स थ्रिलर उलझनने झाली. परिणीता या कादंबरीवर आधारित अनिल गांगुलींच्या संकोच मध्ये तिने लोलिताची भूमिका साकारली होती. तिच्या इतर लोकप्रिय चित्रपटामध्ये हेराफेरी, अपनापन, खानदान, चेहरे पे चेहरा, धर्मकाटा आणि वक्त की दीवार यांचा समावेश आहे. तिने 1978 मध्ये बंदी या बंगाली चित्रपटामध्ये काम केले होते, जिथे ती उत्तम कुमार यांच्यासोबत होती. सुलक्षणाने तिच्या अभिनयाबरोबरच गायनातही करिअर केले होते. तिने बालगायिका म्हणून 1976च्या तकदीर चित्रपटात लता मंगेशकर यांच्यासोबत सात समंदर पार से ही लोकप्रिय गाणे गाऊन तिच्या गाण्याची सुरुवात केली. त्यानंतर तिने किशोर कुमार, हेमंत कुमार, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, शैलेंद्र सिंग, येशुदास, महेंद्र कपूर, उदित नारायण या गायकासोबत युगल गीते गायली. तिने हिंदी, बंगाली, मराठी, उडिया आणि गुजराती भाषेत गाणी गायली. शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारीलाल, कल्याणजी आनंदजी, राजेश रोशन, खय्याम, राज कमल आणि इतर अनेक संगीत दिग्दर्शकांच्या हाताखाली तिने गाणी गायली. तिचा शेवटचा आवाज खामोशी द म्युझिकल या चित्रपटातील सागर किनारे भी दो पल या गाण्यात आला होता. त्याला तिने तिचे भाऊ जतीन आणि ललित यांनी संगीत दिले होते. सुलक्षणा पंडित हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यातील पिली मंडोरी गावातून जन्मलेल्या एका संगीत कुटुंबातून आली होती. प्रसिद्ध मधुरास जयसराज या काकी आणि पंडित जसराज हे तिचे काका होते. राजगडचे माजी खासदार आणि जनसंघ नेते वसंतकुमार पंडित हे देखील तिचे काका होते. तिने वयाच्या 9व्या वर्षी गायनाला सुरुवात केली. तिचा मोठा भाऊ मंदिर पंडित मुंबईत सतत तिचा साथीदार होता. त्यांनी स्टेजवर सादरीकरण केले. तिला 3 भाऊ मंदिर, जतीन आणि ललित, 3 बहिणी माया अँडरसन, संध्या सिंग आणि विजयंता पंडित. तिचे वडील प्रताप नारायण पंडित हे कुशल शास्त्रीय गायक होते. पंडित यांचे पुतणे यश पंडित एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेता आहे. भाची श्रद्धा पंडित आणि श्वेता पंडित या पार्श्वगायिका आहेत. तिची चुलत बहीण पार्श्वगायिका हेमलता आहे. अभिनेता संजीव कुमार यांनी तिच्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर सुलक्षणा पंडित यांनी कधीही लग्न केले नाही. तिला काम मिळणे बंद झाल्यामुळे ती कठीण परिस्थितीत सापडली. बाथरूममध्ये पडल्यानंतर तिच्या कमरेचे हाड मोडले. तिच्या 4 शस्त्रक्रिया झाल्या. त्यामुळे ती क्वचितच सार्वजनिक ठिकाणी दिसली. जुलै 2017 मध्ये तिने आर.जे. विजय अकेला यांना तिच्या अभिनय आणि गायन कारकिर्दीबद्दल पूर्ण लांबीची रेडिओ मुलाखत दिली. पंडित यांचे वयाच्या 71व्या वर्षी 6 नोव्हेंबर 2025 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिने खूप गाणी गायली. बेकरार दिल तू गाये जा, सोमवार को हम मिले, तू ही सागर तू ही किनारा, सात समंदर पार से,
मुझे प्यार में खत किसने लिखा, अपनी बाहों का हार दे, काजरे की बाती, झूमता गाता सावन आया, गीत गाता हूं मैं, मौसम मौसम प्यारा मौसम, तू ही तो है मेरा सपना, बचाओ बचाओ, हंसते हंसते रोना सीखो, तेरे तेरे बिन जिया जाए ना, आते जाते हुए सब पे, झिलमिल सितारो का, या गाण्यामध्ये तिने लता मंगेशकर बरोबर गाणं गायलेले आहे. तिला अनेक पुरस्कार मिळाले. 1975 मध्ये तू ही सागर है या संकल्प चित्रपटातील गाण्यासाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. त्याच गाण्यासाठी 1975 मध्ये मिया तानसेन पुरस्कार मिळाला. बंदी रे कही प्रीत संकोच चित्रपटातील या गाण्यासाठी 1976 मध्ये फिल्मफेअर अवॉर्डसाठी त्याला नामांकन मिळाले. अशा ह्या गायिकेला नम्र अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो.